काम थांबले आहे आणि त्यांचे मतं चालते नगरपंचायत चांगले निवडणूक त्यावेळेस आमचंही मत तेच आहे. मतं घेताना सगळ्यांना चालत आहे. नगरसेवकापासून आमदार खासदारापर्यंत सगळ्यांना मतं घेताना त्यांची मतं चालतात, परंतु त्यांना मूलभूत सुविधा देताना त्यांना ज्या म्हणजे तुम्ही नगरपंचायत नगरसेवक आहे आणि तुम्हाला सभागृहामध्ये एक मोठं स्थान आहे. तुम्हाला आवाज उठवण्यासाठी तुम्ही या जनतेसाठी आवाज उठवणार का येणाऱ्या काळात? मी अगोदर पण आवाज उठवलेला आहे आणि येणाऱ्या काळात पण उठवणारच आहे. प्रत्येक वेळेस मला जेव्हा वाटेल त्या या लोकांसाठी मी आवाज उठवणार म्हणजे उठवणार. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील राजीव गांधी नगर परिसरातील नागरिकांनी मूलभूत नागरी सुविधांच्या मागणीसाठी सोमवारी थेट नगर परिषद गाठत प्रशासनाला जाब विचारला. नागरिकांनी नगराध्यक्ष प्रियंकाताई विश्वकर्मा यांची भेट घेऊन परिसरातील विविध समस्यांबाबत अनेक तक्रारी सादर करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी प्रभागाचे नगरसेवक अरिहंत गेडाम यांच्या उपस्थितीत नागरिकांनी राजीव गांधी नगरमधील रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज तसेच इतर मूलभूत सुविधा अभावी होत असलेल्या गैरसोयीचा पाडा नगराध्यक्षासमोर मांडला. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले. नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत नगराध्यक्ष प्रियंकाताई विश्वकर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत समस्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यानंतर राजीव गांधी नगरातील विकास कामांना गती मिळणार का, नागरिकांना प्रत्यक्षात न्याय मिळणार का याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. यावेळी राजीव गांधी नगरासह इतर भागातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील मूलभूत सुविधांचे प्रश्न तातडीने सोडवून विकास कामे मार्गी लावावीत अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती. नेमकं तुम्ही नगर परिषदेत धडक दिली, नेमकी कुठल्या मागणीसाठी तुम्ही नगर परिषदेमध्ये धडक दिली? आज दिनांक 3/2026 आम्ही नगर परिषद चांदूर रेल्वेमध्ये आम्ही आलो होतो. या कारणाने आलो होतो कारण की आम्हाला थोडीशी समस्या आहे. या समस्या आता कोणती आहे तुम्ही हे आहे का? आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही ज्या सुविधा त्यांना मागत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ते जागा आरक्षणमध्ये आहे. तर ते जागा आरक्षणमध्ये राहिल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की काही जणाला ते कोणाला घरकुल देत आहे, कोणाला संडास देत आहे. मग त्याच जागेवर आरक्षणमध्ये असताना कोणाला देत आहे, कोणाला देत नाही आहे. आणि अजून दुसरा असा मुद्दा आमचा असा आहे की ते जागा आरक्षणमध्ये असल्यानंतर तुम्ही आम्हाला घरटॅक्स पावती का मागत आहे? तुम्ही घरटॅक्स आम्हाला देत आहे, त्यानंतर आम्ही घरटॅक्स भरत आहे त्या जागेचं. आम्ही तिथं नळ घेत आहे, पैसे दिल्यानंतर आम्हाला नळ भेटत नाही देत आहे. लाईनची सुविधा मागत आहे. आमच्या घरी लहान लहान लेकरं आहे 2-2, 3-3 वर्षाचे. तर तुम्ही लाईन नाही देऊ राहिले. लाईट मागायला येत आहे तर तुम्ही म्हणता की ते आरक्षणमध्ये आहे. आणि घरटॅक्स पावती कोण मागितली? आमच्याकडे घरटॅक्स पावती तुम्हीच दिली आहे ना नगर परिषदवाल्यांनी. तुम्हाला मागितली म्हणतात? मागितली नाही आम्हाला. आम्ही घरटॅक्स पावती भरण्यात येत आहे, आम्ही भरत आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना घरकुल सुविधासाठी मागत आहे तर ते म्हणत आहे की बा तुमच्या ते जागा आरक्षणमध्ये आहे. आम्ही त्यांना हे नाही मागितली म्हणून आम्ही भरत आहे घरटॅक्स तिथं. तर आमचं असं सांगण्यात आहे की बा ते आमचं सगळं सहजणी आम्ही जेवढे जण आलो आहे त्यांचं आमचं असं सांगितलं आहे की बा तिथं सार्वजनिक एक संडास द्या, पाण्याची तिथं कमतरता आहे तर एक पाण्याचं नळ द्या किंवा मग हापशी द्या. नाहीतर मग तिथं अंधार आहे, ते जंगलचा एरिया आहे तर तिथे आम्हाला 2 लाईटं द्या, असं आमचं त्यांना सांगण्यात आलं. त्यांचं असं मुद्दा आहे त्यांचा असा आहे की ते आरक्षणमध्ये आहे. आरक्षणमध्ये आम्हीच आहे का? आमच्या आजूबाजूवाले आरक्षणमध्ये नाही का? तुम्ही ज्याला सरकारी संडास देत आहे, सरकारी घरकुल देत आहे. आणि आम्ही आरक्षणमध्ये तेव्हा नव्हतो का ज्यावेळेस आम्ही हे घरटॅक्स पावती भरत आहे? आरक्षणमध्ये तेव्हा नव्हतो का ज्यावेळेस तुम्ही आम्हाला आरक्षण पावती देत आहे, घरटॅक्स पावती देत आहे? तेव्हा नव्हतो आम्ही आरक्षणमध्ये. आजच आलो का? कोणते आम्ही तुम्हाला सुविधा मागायला आलो तर आम्ही आरक्षणमध्ये गेलो. आणि तुमच्याच जे मागचे लोक आलेले आहेत त्यांना संडास, बाथरूम, नळ वगैरे त्यांना सगळं काही भेटत आहे. अरे घरकुल पण भेटत आहे. आम्ही जे राहणारे आहेत जुने माणसं, आम्हाला कोणी विचारत नाही आहे. हे काय आहे बा असं, मतलब कोणती समस्या आहे? आम्ही ज्या एरियात राहतो ते एरिया आहे राजीव गांधी नगर. त्या एरियात पूर्ण आजूबाजूला सगळ्यांना घरकुल मिळालेले, पण आम्हाला का नाही मिळत आहे? आम्हाला घरकुलची सुविधा पाहिजे आणि जे रस्ता आहे रस्ता पण पाहिजे. तुम्ही तुमच्या प्रभागाचे नगरसेवक आहे आणि तुमच्याच प्रभागाचे काही नागरिक नगर परिषद धडकलेले आहे अनेक मागण्यासाठी, काय सांगा? मुख्यतः हा विषय यांचा आजचा नसून हा बऱ्याच दिवसांपूर्वीचा आहे. याच्या अगोदर पण त्यांनी मला 1-2 महिने अगोदर म्हटलं होतं की आपल्याला या जागेवर असे कामं करायचे आहे.
इनफॅक्ट जेवढ्या काही सभे झाल्या त्या सभेमध्ये हा मुद्दा मी आणि अध्यक्ष मॅडम यांनी मांडलेला आहे की जे आरक्षित जागा आहे तिथं आपण पाणी पुरवायला हवा होता, विद्युत पथदिवे तिथं आपण पुरवायला हवे होते. परंतु काही असे मुद्दे निर्माण झाले आहे की आपल्याच नगरसेवकापैकी कोणी तिथं कलेक्टरला असे लेटर दिले की आरक्षित जागेत कामं होऊ नये. त्यामुळे तिथं अनेक कामात अडथळा येतो आणि हे जे लोक आहे सर्व हे सामान्य असे लोक आहे. सामान्य लोकांच्या समस्या एवढ्याच आहे की आपल्यापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे आणि आपल्यापर्यंत पथदिवे यायला पाहिजे जेणेकरून त्यांना अशी कोणत्याच अडचणी याव्यात नाही. परंतु आम्ही नेहमी नगरपरिषदकडे याच मागणी केला की आरक्षित जागा आहे तर काय झालं, आपण त्यांना ज्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पुरवण्यात यावा. आणि हे लोक जे आहे 1990 नंतरच तिथं राहण्यात आले. मिनिमम त्यांना 40 ते 45 वर्ष होते तिथं राहत आहे, परंतु अजूनही त्यांच्या मालकीची ती जागा झालेली नाही आहे. सरकारने 2011च्या अगोदर 2011च्या अगोदरच्या तिथं जे राहतात त्यांना ते जागा स्वमालकीची व्हावी यासाठी असा एक GR पण काढला, परंतु तो GR अजूनही अंमलात आणलेला नाही. माझी अशी इच्छा आहे की नगर परिषदने यांच्याकडे लक्ष द्यावे आणि त्यांना ज्या काही म्हणजे तुम्ही नगर परिषदेचे एक नगरसेवक आहे आणि तुम्हाला सभागृहामध्ये एक मोठं स्थान आहे. तुम्हाला आवाज उठवण्यासाठी तुम्ही ह्या जनतेसाठी आवाज उठवणार का येणाऱ्या काळात? मी अगोदर पण आवाज उठवलेला आहे आणि येणाऱ्या काळात पण मी उठवणारच आहे. प्रत्येक वेळेस मला जेव्हा वाटेल त्या या लोकांसाठी मी आवाज उठवणार. त्यांनीच नाही त्यांच्या ओढी. आपण सुद्धा सत्तेतील नगरसेवक आहे आणि सत्तेत नगरसेवक असताना संपूर्ण जनता या ठिकाणी धडकली आहे राजीव गांधी नगरमध्ये. आपलं काय प्रतिक्रिया? आज तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की आमच्या सत्तेतले आमचे सुप्ती आमचे सहकारी हरियनजी गेडाम यांच्या प्रभागातील काही मदारीपुरा भाग, राजीव गांधी भाग इथे मूलभूत समस्या त्यांना जाणवत होत्या. अशावेळी आमचे सहकारी सर्व त्या मदारीपुरातले म्हणा, राजीव गांधी नगरमधले म्हणा किंवा प्रभाग क्रमांक 9मधले म्हणा, सगळ्या नागरिकांना इथे सोबत घेऊन आले. त्यांच्या समस्या बऱ्याच आहे. खास करून घरकुलचा मुद्दा आहे. एकीकडे महाराष्ट्र शासन सांगत आहे की 2011 पूर्वीचे जेही अतिक्रमित पट्टे आहेत त्यांना नियमानुकूल करून घरकुल वाटप करण्यात यावं आणि एकीकडे इथे चांदुरात अशी परिस्थिती आहे की आरक्षणाचं कारण दाखवून मूलभूत सुविधांपासून सुद्धा या सर्व राजीव गांधी नगरवासियांना, मदारीपुरावासियांना वंचित ठेवलं आहे. याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असो, लाईटची समस्या असो, रस्त्याची असो, नाल्यांची असो. एक नगरसेवक, एक सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक म्हणून आमची इथं ही जबाबदारी बनते की त्यांना या मूलभूत सुविधा आम्ही इथं पुरवण्यात पुरेपूर प्रयत्न करू. सोबतच त्यांचे जेही मुद्दे आहे पट्टाधारकाचे, त्याच्यासाठी आम्ही चांदूर तहसीलपासून म्हणा किंवा कलेक्टर ऑफिसपर्यंतसुद्धा त्यांच्यासाठी लढण्यास आम्ही नक्की त्यांच्यासोबत राहू. हेच आपल्या माध्यमातून आपण सांगू. आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्यांचे काम थांबवले आहे, तुमचं एक मत आहे असं, बरोबर ना? आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांदुरातले बरेचसे कामं थांबलेले आहे की जिथे काही जरी काम थांबले आहे पण त्यांचे मतं चालते नगरपरिषद चांदूर निवडणूकच्या वेळेस. आमचंही मत तेच आहे. मतं घेताना सगळ्यांना चालत आहे. नगरसेवकापासून आमदार खासदारापर्यंत सगळ्यांना मतं घेताना त्यांची मतं चालतात, परंतु त्यांना मूलभूत सुविधा देताना आरक्षण ही सबब पुढं केल्या चालली आहे. त्याच्यावर तोडगा काढण्यासाठीच आम्ही आज त्यांना शब्द दिला आहे की तुमचा हा प्रश्न नगरपरिषदमध्ये जरी नाही सुटला असेल, कलेक्टर ऑफिसपर्यंत घेऊन जाऊ. या प्रश्नावर निश्चित तोडगा काढण्यात येईल आणि त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणारच नाही अशी एक नगरसेवक म्हणून आपणास ग्वाही देतो. सोबतच तुम्हाला सांगताना आनंद होत आहे तिथे त्यांचा लाईटचा जो प्रश्न होता तो आमचे जबाबदार नगरसेवक हरियनजी यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वखर्चाने नगरपरिषद देईल तेव्हा देईल, स्वखर्चानं आजच्या आज लाईट लावून देण्याचा त्यांना तिथे शब्द दिला आणि त्याप्रमाणे हे घरी जाईपर्यंत तिथे कारवाईसुद्धा सुरू झाली. याकरिता आमच्या नगरपरिषदच्या नगरसेवकाचे मी खरंच मनापासून अभिनंदन करतो. लाईट लावून दिले नाही दिले याच्याबद्दल सदर प्रभागातीलच नागरिक इथे आहेत, त्यांनाही काही बोलायचं आहे. तुम्ही त्यांना विचारू शकता. नगरपरिषदाची नगरसेवकाची जबाबदारी, नगरसेवकाची कामकाज त्या प्रभागात कसे चालू आहे एकदा तुम्ही त्यांच्यासमोरूनही घेऊ शकता. तुम्ही या ठिकाणी आलात तर तुमच्या काही समस्या होत्या, त्या समस्या तुम्हाला वाटते का पूर्ण होईल म्हणून? जसे की आता आमचे नगरसेवक हरियंतभाऊ गेडाम आहे, याच्या पहिले बी आणि त्यांच्याकडे आम्ही भरपूर समस्या सांगितल्या आहे आणि ते आमच्यासोबत आले आहे. आशा अशी आता असं वाटतं की आमची हे समस्या बी समोर जाईल व काही याच्यावर होईल असं आमची इच्छा आहे की झालं पाहिजे काही ना काही आमच्यासाठी. व काही लाईट झाली व नाल्या, रस्ते, घरं याची आम्हाला काही ना काही लाभ भेटला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आज राजीव गांधी नगर येथील काही नागरिक नगर परिषद भडकले असता तुमच्यासोबत त्यांनी चर्चा केली, त्यांच्या काही मागण्या होत्या, त्यांच्या मागण्या मान्य होणार का? बिल्कुल. उनके कुछ विकास के मुद्दे थे जो उनके एरिया में नहीं हो रहे हैं. उसके पीछे कुछ
शासकीय नियम हैं जिसके कारण वो विकास नहीं हो पाए, या और उनकी कुछ भी और समस्याएं थी, बट निश्चित ही उनकी जो समस्याएं हैं, जो मूलभूत अधिकार, जो मूलभूत सुविधाएं किसी भी नागरिक को चाहिए, वो सभी देने के लिए मेरा पूरा प्रयत्न रहेगा। और उसके लिए जो भी अड़चन है, शासकीय हो प्रशासकीय हो, वो सारी पूर्तता करते हुए उनको उनके अधिकार दिलाने का हम प्रयास करेंगे नगर पालिका की तरफ से। चांदोली शहरामध्ये काही सबसे बड़ी प्रॉब्लम है मैडम, वहाँ पे तो हमको घरकुल मिल नहीं रहा। नहीं बरोबर, अगर मैडम तुम्हारी को ज्यादा रिजर्वेशन है तो आप कब तक के रखेंगे? आपको पता नहीं, हम घर भी बनाए वहाँ पे, तो आप अगर आपको मालूम है कि आपकी जगह रिजर्वेशन मैडम जगह तो रहने की आज मालूम आज आप जेल पे आए तब हमको समझ में आ रहा है की कहाँ रहवासी आहे। आशान ठेवा, आमचा प्रयत्न सुरू आहे। तुम्ही एक गोष्ट पहिले करा, खंब्यावर लाईन द्या आम्हाला, कारण की आमचे लेकरं बाहेर घुमत राहते, खेळत राहते, ते इथू काट्यात भेव राहते आम्हाला. पण दुसरं सार्वजनिक नळ द्या आम्हाला, नाही तर हापशी तरी करून द्या आम्हाला. हर वेळेस आम्ही हे देतो, हे सगळं पण आम्हाला ते व्यवस्था आहे नाही. तुमची जी जागा आहे ते आरक्षित आहे. तिथे काय काम करता येते, काय काम करता येत नाही. तरी तुम्ही काय करता येणार त्यासाठी आम्ही प्रयत्न आता लागलं तुमची गोष्ट ज़्यादा रहे 25 साल सुनना कहना था, वो जगह का रिजर्वेशन है तो कब तक रिजर्वेशन रहेगा? वहाँ पे लोग अगर रह रहे हैं तो आप उसको आरक्षण वहाँ से नहीं आ सकते। डीपीआर कारण से एक बार अगर आरक्षण दूसरे से हट गया तो ऑटोमेटिकली उनको फैसिलिटी आ गया। कोशिश ही कर सकते नहीं तो मैडम कोशिश कर रहे तो मैडम 22 साल से मैडम कोशिश ही आंदोलन आपकी 22 साल से अभी 2025 एक मैडम अभी तक मुझे सड़क ही नहीं पड़ी। हाँ मैडम एक लाइट लगा हुआ है, अभी तक तो वहाँ पे इतना रिजर्वेशन रहने की वजह से काम नहीं होता। रिजर्वेशन हटने के बाद आपको 2 साल पहले का आरक्षण तुम्हारे पास था, 2025 का एक पिताजी से पास था, 1 साल से मैडम कोई एक्शन मॅडम नाही तो सार्वजनिक नळ तरी द्या आम्हाला. एक सार्वजनिक नळ नहीं है, सार्वजनिक नळ नाही आहे, पाणी नाही आहे, लाईट नाही आहे, खंब्यावर लाईट नाही आहे. नहीं वो कोई नहीं होगा। इथे काट्यात राहून राहिलो आम्ही. एवढं तण वाढून जाते, लेकरं बाहेर खेळते त्याच्यात. मी एक खंब्यावर कम से कम लाईट तरी द्या आम्हाला. कोई भी फेंकता होगा उसको तुम बंद नहीं कर सकते ना, हम तो नहीं बोल सकते। हमने बात की तो हमारे राइट पे हो सकती उनके साथ। तुम बोलो गंदगी में कोई तो भी रह सकता है कि वहाँ पे हमारे छोटे छोटे बच्चे बाहर तर ते इथून काटे निघते, लाईट जर राहिलं आम्हाला, कम से कम पाणी राहिलं, हे लय आहे. घरकुलची तर दूरची गोष्ट आहे, लाईट बी नाही